मुंबईची तुंबई झाल्यानं त्यावरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी आता सरकारवर टीका केली। राज्यात सरकार आहे तरी का असं सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला। मुंबईची तुंबई झाली त्याला एकनाथ शिंदेंचा भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। एवढंच नव्हे तर नुकसान झालेल्या सर्व नागरिकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा आदित्य ठाकरेंनी केली। अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधी तुंबायचं नाही आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण? तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे ह्यांना जबाबदार धरीनच, कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे। आत्ता आज कारण महापालिकेने दिलं की ते काय स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला होता। जबाबदारी होती कोणाची? हायवे पूर्ण भरून गेलो, याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे। म्हणून ही माझी मागणी राहील, प्रामुख्याने मागणी राहील की पहिलं काम या सरकारने जे केलं पाहिजे ते लगेच पंचनामे करून मुंबईकरांना असेल, पुणेकरांना असेल, जिथे जिथे नुकसान झालं आहे तिथे आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही दिलीच पाहिजे। कारण नुकसान भरपाई ही आता नागरिकांचा हक्क झाला आहे, कारण गडबड तुम्ही केली होती, राज्य सरकार म्हणून केली होती।